कैलासावरनं माता सती दक्ष प्रजापतीच्या घरी म्हणजे माहेरी प्रवेश करते. दक्ष प्रजापतीच्या जेवढे काही मुली आहेत त्या सर्व 60ची 60 मुली त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सती इथंही आगमन होतं आणि प्रसूती सतीला पाहून सर्व मंगल कुशल विचारतात. सती आल्याचा आनंद सर्वांना होतो, फक्त एकच व्यक्तीला त्याचा आनंद होत नाही, तो म्हणजे दक्ष प्रजापती. त्याचं कारण दक्ष प्रजापतीनं त्यांच्या विरोधामध्ये सतीने भगवान शिवांच्या सोबत विवाह केलेला होता. ते आपण घाईमध्ये तो विवाह दाखवलं नाही, सांगितलं नाही. जेव्हा कधी योग आला तर बघूया पुढे. त्यामुळे दक्ष प्रजापती त्या सतीवर नाराज असायचा आणि त्या कारणामुळे शिव भक्त नाही, वैष्णव भक्त आहे आणि वैष्णव भक्त असल्यामुळे त्या कार्यक्रमासाठी भगवान शिवाला तिथे आमंत्रित केलं नाही. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजळतो आणि त्या ठिकाणी यज्ञाची सर्व तयारी आहे. यज्ञाची तयारी यज्ञ मंडपामध्ये सर्व आजूबाजूचे सर्व राजे, स्वर्गलोक, इंद्रलोक, देवलोक, कैलास, वैकुंठ या ठिकाणचे सर्व देव त्या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत. एकमेव एकच ठिकाण आहे की त्या ठिकाणी त्यांना आमंत्रण दिलं नाही आणि ते म्हणजे कैलास. सर्व देवांना समोर पाहिलं जातं, पाहतात, तरी माता सती दक्ष प्रजापतीला खडसावून विचारते की तुम्ही सर्वांना आमंत्रण दिलं, पण माझ्या पतीला तुम्ही या ठिकाणी आमंत्रण का केलेले नाही? सती म्हणते मी समजते की तुम्ही वैष्णव भक्त आहात, विष्णूचे परमप्रिय भक्त आहात, त्यामुळे कदाचित तुम्हाला आडवं भस्म लावलेले आवडत नाही, तुम्हाला उभं भस्म पाहिजे, उभा गंधवाले. म्हणून कदाचित तुम्ही त्यांना बोलवलं नसेल, हे मी मान्य करते, परंतु ते आडव्या भस्माचा जरी असला तरी शेवटी नात्यानं तुमचा जावई आहे. जावाई म्हणून का होईना, पण तुम्ही त्याला बोलवायला पाहिजे होतं, पण तुम्ही त्यांना बोलवलं नाही, याचं मला वाईट वाटतं. सतीचे शब्द ऐकून दक्ष प्रजापती म्हणतात खूप झालं तुझं आता. एक तर तू न आमंत्रण, तुला कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नाही, आमंत्रण नसतानाही तू इथे आलीस, तर मुकाट्याने फक्त आलीस कशी? 1-2 दिवस राहा, उगीच मध्ये मध्ये बोलत नको राहू. मी कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हे माझा प्रश्न आहे. त्यावेळेला दोघांमध्ये वाद निर्माण होतो. प्रसूतीला वाटतं एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये विनाकारण वाद नको, म्हणून ते दक्ष प्रजापतीची समजूत काढते. तिथून
सतीला प्रसूती माता त्यांच्या वाड्याकडे घेऊन येतात. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडल्यावर सर्व देव त्या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना मानाचं सिंहासन आहे. सर्व त्या सिंहासनावर बसलेले. आणि जे देव उपस्थित नाहीत त्या देवांचं सिंहासन रिक्त पूजनासाठी ठेवलेलं दिसलं. सती दरबारामध्ये येते. दरबारात आल्यानंतर तिला सर्व ठिकाणी देवाचे ते सिंहासन दिसतं. काही देव सिंहासनावर बसलेले आहेत. नियमानं ब्रह्म विष्णू आणि महेश तिघांचं सिंहासन प्रारंभी सुरुवातीच्याच लाईन मध्ये असायला हवं, पण त्या ठिकाणी फक्त दोनच सिंहासन दिसले, ब्रह्मदेवाचं आणि विष्णूंचं. भगवान शिवचं सिंहासन न दिसल्यामुळे सती रागावते आणि वडिलांना उलट प्रश्न विचारते. तुम्हाला ठीक आहे, त्यांना बोलवायचं नव्हतं, नाही बोलवलं, पण किमान त्यांचं काही एक तिन्ही देवापैकी या जगताचं पालन पोषण करणाऱ्यापैकी तीन देव महत्वाचे आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांचं सिंहासन ठेवलं, तसं त्यांना आमंत्रित केलं, त्यांना बसवलं, पण किमान त्यांच्या शेजारी कैलासाचं एक प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही सिंहासन ठेवणं गरजेचं होतं, पण तेही ठेवलं नाही. दक्ष प्रजापती म्हणते, तुला जर हे आवडलं नसेल तर तू इथून जाऊ शकतेस. सती म्हणते, मी इथून जायला नाही आलेले, मी काही जरी केलं तरी मी शेवटी तुमची मुलगी आहे आणि बापाच्या घरामध्ये राहण्याचा मला अधिकार नाही असं कोणी सांगितलं, तेव्हा मी कधी येईल कधी जाईल. दक्ष प्रजापतीला क्रोध येतो आणि सतीला जे नाही ते बोललं जातं. तुझ्या मी पतीला बोलवलं असतं, पण तो स्मशानात राहणारा जोगी आहे, गळ्यामध्ये सर्प आहे, सर्व देहाला त्याने गज चर्म गुंडाळलाय, त्रिशूळ आहे, अंगाला सगळ्या राख भासले, आणि असा जर दळभद्री मी जर माझ्या या दरबारामध्ये बोलवला तर माझा अपमान होईल, माझ्या मित्रांचा अपमान होईल, म्हणून मी त्याला बोलवलं नाही. तुला जर इथे राहायचंच नसेल तर तू जाऊ शकतेस असं म्हटल्यानंतर सतीला क्रोध येतो. ते बोलणं सहन होत नाही आणि ते सती रागामध्ये येते आणि भर दरबारामध्ये अग्नी प्रज्वलित करते आणि त्या अग्नीमध्ये प्रवेश करते. सर्वांना कळतं की सतीनं अग्नीमध्ये प्रवेश केला. बापाने बोलल्यामुळे ते मुलीला तिच्या म्हणजे सती मातेला राज अनावर झाला आणि बापाला विरोध करण्याऐवजी तिने स्वतःचाच जीव गमावला, त्या यज्ञामध्ये उडी टाकली. बघता बघता सर्व यज्ञ मंडपामध्ये हाहाकार वाजतो. सगळीकडे समजतं की सतीने अग्नीमध्ये उडी मारली, सतीने अग्नीमध्ये उडी मारली. सर्व तिच्या बहिणी त्या ठिकाणी येतात. आई येते, राज दरबारातले सर्व लोक येतात. बघता बघता सतीचं पूर्ण शरीर भस्म होऊन जातं. ही वार्ता अंतर्ज्ञानाने महादेव तिथून कैलासावरून पाहत असतात. ज्या वेळेला कैलासावरून पाहत असताना महादेवाच्या लक्षामध्ये आलं की मी सतीला जाऊ नको म्हणून सांगितलं होतं,
एक तर माझा विरोध करून स्वतः निघून गेली तर बापाच्या रागामुळे तिने अग्नीमध्ये प्रवेश केला. दक्ष प्रजापतीला आता असं सोडणार नाही, मी या माझ्या पत्नीचा बदला घेईल. या क्रोधामध्ये भगवान शिवाचे सर्व रोमटे शरीर सर्व जटा आहे ते जटा खड्या होतात. नेत्रावाटे अश्रू येत, त्या अश्रू दोन्ही नेत्रातून जे पृथ्वीवर ते अश्रू पडले, त्याच अश्रूपासून रुद्राक्ष तयार झाला. रुद्राक्षाची जी निर्मिती आहे ते प्रत्यक्ष भगवान शिवाच्या नयनामधून वाहिलेल्या अश्रूचा ते बीज आहे. त्या बीजापासून रुद्राक्ष तयार झालं. म्हणून आपल्या शरीरावर जरी तुम्ही लिंग धारण केलं नसलं तरी जे रुद्राक्ष आहे ते रुद्राक्ष प्रत्यक्ष शिवाचा अंश असल्यामुळे तुम्ही असे लिंग जरी नाही ठेवला तरी रुद्राक्ष मात्र गळ्यामध्ये असावं. तेच बीजापासून तयार झालेला रुद्राक्ष महादेवाचे जटा खड्या होतात आणि रागाच्या भरामध्ये महादेव एक जटा उपटतात आणि खडकावर आपटतात. जशी जटा खडकावर आपटली तशी त्यामधून एक स्वयंभू व्यक्ती निर्माण मानव रूपामध्ये व्यक्ती प्रगट होतो. त्या ज्या जटामधून तो व्यक्ती निर्माण झाला तोच भगवान वीरभद्र. बोला भगवान वीरभद्राई जय. प्रत्यक्ष महादेवाच्या जटामधून जटा आपटल्यानंतर जे निर्माण झालेला व्यक्ती आहे तो वीरभद्र. त्या वीरभद्राचं शरीर रूप जर पाहिलं, लाल बुंद असे डोळे, डोळ्यामधून अग्नी वाहत आहे. कोणतरी येणार आहे, पाच जण ते कोणी गाव येणार आहे. त्या जटामधून निर्माण झालेला जो वीरभद्र आहे तो वीरभद्र लाल बुंद आहे, हातामध्ये गदा आहे आणि महादेवांच्या समोर प्रगट होतात. माझं काही बंधन नाही भाऊ. दोन मिनिटं लगेच जायचं.